जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्मिता तांबे हिचं. पोरगी माझं नाव बाबूराव सांगळेकर. दिखता नहीं क्या कितना कर दिए. धक्का नहीं लगेगा तो और क्या लगेगा. डोक्याला त्रास तो फुकट खाता है, गर्दी के नाम पे हाथ लगाता है. डोक्याला त्रास तो फुकट खाता है, गर्दी के नाम पे हाथ लगाता है. नियत तेरी अच्छी नहीं, बेड़ा समझतोस का. अरे धून धक्का तिथून धक्का देतोस काय. अरे धून धक्का तिथून धक्का हे तू करतोस काय. ही मुलगी मराठी वय पडेगी क्लाठी, आई ग बोलेगी बंड्या तेरी काठी. आईला ये तो बहुत डेंजर है. हो मी मुलगी मराठी वय पडेगी क्लाठी, आई ग बोलेगी बंड्या तेरी काठी. अरे नियत तेरी अच्छी नहीं, बेड़ा समझतोस का. देव काय कोल्हापुरी मेल्या. अरे बाप रे. अरे धून धक्का तिथून धक्का देतोस काय. अरे धून धक्का तिथून धक्का हे तू करतोस काय. इथून धक्का तिथून धक्का देतोस काय. अरे धून धक्का तिथून धक्का हे तू करतोस काय. नियत तेरी अच्छी नहीं, बेड़ा समझतोस का. अरे धून धक्का तिथून धक्का देतोस काय. अरे धून धक्का तिथून धक्का हे तू करतोस काय. चला भाविकांनी मूर्ती समोरची गर्दी कमी करावी. भाविकांनी मूर्ती समोरची गर्दी कमी करावी. काय चाललंय इथे? बाई कोणी दिलं तुम्हाला धक्का? आम्हाला सांगा, कारण आपण इथे हवालदार म्हणून आलेलो आहे आणि कायद्याचं रक्षण करण्यासाठी आम्हाला इथे नेमलेलं आहे. आता धक्का बिक्का मारतात म्हणजे काय? आणि गुन्हेगार किती लांब असला तरी कायद्याचे हात पण लांब असतात, पकडून काढू शकतो. तो आहे का, तो काळ्या शर्टातला, तो दिसतो असा सज्जन वगैरे, पण तो गुन्हेगार वाटतोय मला, ज्या डोळ्यात दिसते मला झलक. पण त्याने धक्का मारलेला चालेल? अरे कसं चालेल? कायद्याला नाही ना चालणार. नाही पण मला चालतोय ना. नाही कोणाला चालणार नाही. चला चला कंप्लेंट द्या माझ्याकडे. कोणाची कंप्लेंट आहे सांगा. हॅलो हवालदार, एक मिनिट. हा बोला. काय? एकतर त्यांना धक्का मारलेला चालतोय. हा चालतोय म्हणजे काय? त्यांना मारलाय, कायद्याला मारलेलं नाही. नाही पण कायद्याचा प्रश्न नाही. स्त्री रक्षण हे आमचं कायद्याचं कर्तव्य आहे. शांत राहा. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? कोण असाल तुम्ही? मला काय सांगता कोण आहे तुम्ही? मी हवालदार आहे, मला माहिती आहे. पण या गावाचे कमिशनर जे आहेत ना, ते माझे पप्पा आहेत. कणकवलीला बदली करू नका साहेब, माझी कुठेही बदली करू नका. हा नका साहेब. काय चाललंय? नका. अरे तुमची कणकवलीला बदली होणार नाही हवालदार साहेब, कारण तुम्ही हवालदार नाही आहात, तुम्ही पुष्पक छत्री आहात नाही का? मी जरा तुझा आधार घेतो. आठवलं का तुला तू कोण आहेस? हो रे, महागुरूंचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि मला आठवलं. तुझी कोण बदली करणार इकडनं? नाही, मागे एकदा शो साठी एके ठिकाणी गेलो होतो. तिकडचा हवालदार आपल्या शोचं खूप कौतुक करत होता. बरोबर. तर तो म्हणाला होता की माझी इच्छा आहे एकदा या मंचावर येण्याची. तो अचानक येऊन गेला माझ्या अंगात. बापरे. पण अप्रतिम झाला डान्स. पाहूया ह्या परफॉर्मन्सला मार्क्स किती मिळालेले आहेत. फुलवा 8 मार्क्स दिलेले आहेत फुलवाने. आणि मयूर
8 मार्क्स दिलेले आहेत मयूरने देखील. थँक्यू सो मच. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ॲव्हरेजनुसार तुला मिळालेले आहेत 100 पैकी 80 मार्क्स. श्वेता खूप सुंदर दिसतेस तू. लुकिंग गॉर्जियस. थँक्यू. आणि आय थिंक द कॉम्बिनेशन इज ब्रिलियंट. आणि त्या गाण्यात ती जी अल्लड मुलगी होती ना, थोडीशी मिश्किल, थोडीशी मस्तीखोर, येट लाईव्हली, आणि त्यातला जो इनोसन्स होता त्या गाण्यातला, ती मिश्किल आहे पण ती चालू नाही आहे. आय थिंक दॅट इनोसन्स मला फार आवडला. तो इनोसन्स फार छान कॅप्चर झाला, बोथ इन कोरिओग्राफी आणि एक्झिक्युशन, असं मला मनापासून वाटलं. गॉड ब्लेस. थँक्यू सो मच स्वप्नील. तुम्ही अतिशय छान कॅरी केलात हा परफॉर्मन्स. कोरिओग्राफीमध्ये मला असं कुठेतरी वाटलं की डान्स हा प्रकार थोडा जास्त असायला हवा होता. त्यामुळे काय होतं की जर आपण वॉक वगैरे दिला तर थोडंसं आर्टिस्ट रिलॅक्स होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे काय झालं की त्या इतक्या रिलॅक्स झाल्या की तो जो इथे आल्यानंतर हाताचा ही मुवमेंट जी आहे ती हातांनी आणि गुडघ्यांनी झाली, पायांनी नाही झाली स्मिता. ती मुवमेंट पायांनी झाली तरच कम्प्लीट होऊ शकते. ती फक्त हातांनी आणि गुडघ्यांनी आपण ही मुवमेंट नाही करू शकत. ही आपली टिपिकल महाराष्ट्रीय मुवमेंट आहे. अशी मुवमेंट आहे. बरोबर. त्यामुळे नेक्स्ट टाइम प्लीज कीप ऑल दीज थिंग्स इन माइंड. या ओके, पक्का पक्का. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.